आज पण चाललेले घराचे क्लिनिंग म्हणजे आता हे दोन्ही कपाटावरचं एकदम क्लिनिंग केलं करत राहते. तर हे पाचशे पेपर टाकले पा इतके धूळ. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज पण चाललेले घराचे क्लिनिंग. कालचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. डबे घासणं घुसणं, जुने वाळूंच्या पापड्या कुरड्या त्याला चांगलं कडक ऊन दिलं, पुन्हा त्या डब्यात भरल्या आणि पूर्ण सज्जा ही साफ करून झालं. तर आज नाही का त्याच घरातलं फक्त डब्यान सज्जा झाला काल साफ करणं. तर आज कपाटावरची घाण काढायची, कारण किती बी घरात पुसत राहिलं ना तरी घाण होत राहते आणि पाठीमागं घर आहे तरी पण रस्त्याची घाण येत राहते. तर चला तर आज मी काय केलेलं, आता कपाटावरची घाण काढायची आणि हे डाळी डुळी जे आपण अशा भरून ठेवलेल्या होत्या ना हे अशा टपानी, ते आपण टप्प पण धुतलेले आहेत. आता कोरडे करून चांगले ऊन द्यावं म्हणलं. तर बघा ना आभाळ पण आलेलं आहे आणि आता ज्येष्ठच माझ्या थोडा अर्धा तास झाला पापड्या तांदळाच्या पापड्या पण घालून झालेले. तर या त्याचे भगुने बिगुने नेमकेच घासून ठेवलेले. तिकडे हे चाटू, माझ्याकडे लाकडाचा चाटू आहे चिक हाटण्यासाठी. तर हे झालेले आणि चला म्हणून आता टपई धुवाविण्यातल्या डाळी काय केलं, हे वाटाण्याची डाळ मी एकदाच घेतलेली होती ना मागे वाटाणे, तर त्याची डाळ केली ती बघा. ह्या थोडीशी कीड लागली, ह्या मस्त चाळून व्यवस्थित केलेली आहे. आता हिला थोडंसं ऊन द्यावं म्हणलं तर आभाळ आलेलं आहे. तर चला म्हणलं थोडंसं ऊन काय आभाळ काय असं चालू आहे. इकडं पा मसूरची डाळ आणि इकडं हे तिळं, एकदाच 30-40 किलो तिळं घेतले होते, पोरांनी हॉटेलसाठी लागतात. तर या पा धुवून धावून भरण्या धुवून पुसून याच्यात भरून ठेवलेले. त्या काल परवाच भरण्या धुतलेल्या होत्या आणि घरात आणखीन 2 भरणी आहेत. आणि तिकडं वाटाणे पण थोडासा कीड लागली वाटायला, पण ते पण चांगले चाळून गिळून थोडंसं टेबल ठेवले. ऊन पडलं तर थोडंसं चटका दिला म्हणजे बरं पडतंय. आणि तिकडं हरभऱ्याची डाळ आहे. पुन्हा मी माहेरला गेली तेव्हा थोडीशी मका आणली होती, काहीतरी रेसिपी बनवून मका. आणि इकडं मटकी आहे. एकदाच आम्ही काय करतो, 10-15 किलो मटकी, 5-10 किलो वाटाणे घेतो, कारण विकायची मटकी मोडाची घेईपर्यंत आम्ही घरीच अशी मोडाची मटकी बनवते. तर त्या पाठी मटकी आणि वाटाणे आहेत. पुन्हा उडदाची डाळ आहे. म्हणजे सालाभराच आम्ही एकदाच धान्य, कडधान्य, डाळी, गहू ज्वारी सगळे एकदाच भरतो आम्ही, साखरपासून पत्तीपासून. तर पाती पण उन्हाला ठेवलेले. आणि चला आता पुसापुशी चालू आहे. तर या तुम्हाला बोलत मला टप पण पुसणं झालेलं आहे. आणि चला आता हे झालं की आता घरातली बाकीची राहिलेली क्लिनिंग करायची, कपाट पुन्हा पूर्ण खालच्या जाळ्या जुळ्या हे सगळं. कारण कसं आहे, आता छोटे लेकरू घरात आहे तर एका दिवशी पूर्ण काम होत नाही. म्हणलं चला आता लेकराला पण छोट्या नातूला घेऊन आम्ही दोघी सासूजना होईल तेवढं करत राहतो. त्या जरा जोरात राहता येईल. जसं रिकामं होईल ना तसे आम्ही टप हे ते असे धुवून कोरडे करायला. आता हे चांगले मस्त वाळतात, मग नंतर हे धान्य त्यात भरता येते. ही क्लिनिंग वरची झालेली आहे. तर म्हणलं आता हे खालचं पण कपाटावरचं पूर्ण काढा म्हणलं सामान. आणि कसं आहे, हे पण सामान आगावाचं नाही, कामाचंच आहे. पण लावताना व्यवस्थित माणूस बघा ना किती छोटा पसारा दिसतंय. आणि एकदा एका दिवशीचं घर काढलं ना पूर्ण, तर एवढा पसारा होतं पूर्ण, बाहेरचं पटांगण पुरत नाही. आणि आम्हाला दोघीला तेवढं होत पण नाही, लहान लेकरू आहे. तर म्हणलं एवढं एकदाच परेशान होण्यापेक्षा म्हणलं चल आपण जसं होईल तसं थोडं करत राहू म्हणलं. तर ह्या माझ्याकडे हे पुऱ्याची मशीन पण आहे. तर मी याच्यावर तांदळाचे, पोह्याचे, खिचे पापड हे करत असते, पुऱ्या करत असते. आता म्हणलं आता हे डबे काल झालं तर एवढं पूर्ण साफ झालेलं होतं. आता हे खालचं राहिलेले. आणि कसं आहे मंडळी, हे गायत्री हे जड आहे. हे माझी पुऱ्याची मशीन आहे. यात खिचे पापड पोह्याचे तांदळाचे करण्यासाठी उपयोगी पडते. आणि हे पूर्ण जर घरी एका दिवशी आवरायचं म्हणलं ना तर दोघीला होत नाही, छोटं लेकरू घेऊन. आणि खूप मग असं दबाव आल्यासारखं होतं पूर्ण एकदाच करायचं म्हणलं. तर म्हणलं जाऊ दे म्हणलं, एकदा आपण वरची बाजू एक दिवस घेऊ, पुन्हा ही साफसफाईची एक दिवस करू म्हणलं, थोडं करत राहू म्हणलं. आणि ह्या पण वस्तू आगावाच्या भंगारण्यात कामाच्याच आहेत. हे मालकाचं आहे, ड्युटीवर असतानाचं हे भेटलेलं. तर चला म्हणलं आता हे सगळं हळूहळू काढून पूर्ण हे वरचं क्लिनिंग करून घ्यायचं कपाट. आणि नंतर पुन्हा हे सामान लावायचं. म्हणजे आता हे दोन्ही कपाटावरचं एकदम क्लिनिंग केलं. आणि या इकडे पेपर पण असे टाकलेले मस्तपैकी. आणि इथं नाही का म्हणजे जे आपल्याला कधीमध्ये लागणार आहे ना त्या वस्तू मी तर ठेवते. तर पाहिजे आता हे आपण कपाटावर ठेवलेलं सामान आगावाचं. हे पितळेचे पंचपाळे देवापाशी मी खूप गर्दा अजून ठेवलेलं आहे. इथं म्हशीचं सामान, पोरीचं मेकअपचं रिमोट. आणि हे काय हे लावायचं टोप असतं ना ते ह्याच्यामध्ये कार्यक्रमात, हे काय मेकअपमध्ये डोळा जेवणाला तेच आहे. आणि हे पाहून नाताला खेळायला आणलं तर बालाजीला गेलो त्यावेळेस याच्यामध्ये शील होतं. तर त्या छोट्या बाळाने आमच्या तोडून आपटून टाकलं. त्यावर किती मस्त वाटते, भारी बघा. हे असे ते या बांधला असं लटकायचं.
पण आता हे असं ठेवून दिले मी तात्पुरतं. इथं गाय आणि इकडं पाहिजे तुळशी वृंदावन. तर हे चला आता इतकं जसं जमून तसे झालेलं आवडणं. आता बाकीची क्लिनिंग करायची बाकी आहे ती नंतर तुमच्याशी शेअर करू. पती पत्नी आणि पुत्र अर्थात अनुसया माता अत्रि ऋषी आणि भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूची मूर्ती प्राण प्रतिष्ठान त्या मंदिराचा कलशारोहण सोहळा. त्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने निरंजन माहूरगडचे आद्यमहंत श्री श्री 1008 गुरुवर्य रमणपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते आपल्या या टाकळी कुंभकर्ण या गावातील दत्त मंदिराच्या कलशारोहण सकाळी झालेलं आहे. मंडळी पाहे, काल मी तांदळाच्या पापड्या तुम्हाला बोलली होती ना व्हिडिओमध्ये, तांदळाच्या पापड्या घातल्या काल सकाळी. तर काल दिवसभर तेवढा वाळल्या नाहीत कारण आभाळ काय होतं, थोडंसं ऊन काय होतं. मग रात्री आम्ही खाली फॅन खाली झाकून ठेवल्या आणि आज पुन्हा सकाळी छतावर आणलेले आहेत. त्या आपण मस्तपैकी वाळलेले. तर आता ह्याला उलटून काढायच्या. तर चला तर मंडळी, काल नाही का सगळं घर क्लिनिंग करताच काल गुरुवार होता आणि आमच्या गावात पूर्ण देवाची मंदिर आहेत पहा. तर दत्तात्रय महाराजाचा काल कलशारोहण होता कार्यक्रम. तर त्या एकनाम्याचे गुरु आले होते महाराज कीर्तनासाठी. कळस बसवायचा कार्यक्रम झाला आणि लगेच एकनाम्याचे गुरु महाराजांचं कीर्तन पण झालं. तर आम्ही घर क्लीन करता तसंच कीर्तनाला पण गेलो आणि तिथं लेखींचे असतात ना कळस बसवण्यासाठी पट्टी ही जमा. तर ते आम्ही केली. ते पुरीच्या नावानं तिथं साड्या ही वाटप केली. मग तिथे जेवणाची पंगत होती, महाप्रसाद ते घेऊन घरी आलो. तर त्यामुळं मग आता थोडंसं अर्धं घर क्लिनिंग झालं, अर्धं राहिलेलं. आज पुन्हा आम्ही एक तांदळाचं एक चिकाचं पातेलं हाटले. काल एक पातेल्याच्या या पापड्या केल्या आणि आज एक पातेल्याचं. तर आज काय झालं, थोडंसं घट्ट झाले म्हणजे दाटलं पातेल्यामध्ये. तुम्हाला इथं चुलीवर दिसतच असेल. तर आता आम्ही वरती आलो, धोतर बितर अंतरायला पाणी बिणी घेऊन आलो. काठी शेव हो, थोड्याशा थापून पापड्या हो, काहीतरी करूत म्हणलं. याचं छानपैकी शिजलेल्या मस्त हे चीज तर झालेलं आहे. तर चला म्हणजे कसा वाटला हा क्लिनिंग, पुन्हा कळस बसवण्याचा कार्यक्रम, एकनाम्याचं कीर्तन, महापंगत, हे सगळं मिक्स असा छोटासा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.